या व्हिडिओमध्ये मराठीचं स्टोरी रायटिंग करणार आहोत। सो मुद्दे आपल्याला दिलेले असतात, त्यानुसार आपल्याला स्टोरी रायटिंग कंप्लीट करायचं असतं। पण त्या अगोदर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या भागातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। एक गवळी दूध विकतो, पाणी मिसळतो, श्रीमंत होतो, गाई म्हैशी घेतो, तलावाच्या काठी पैशांची पिशवी पाण्यात फेकतात, विकत पैसे पाण्यात, पाण्याचा पैसा पाण्यात, तात्पर्य। आता ह्याला आपल्याला हेडिंग पण द्यायचं आहे आणि मोरल ऑफ द स्टोरी पण सांगायची आहे। सो कथेला सुरुवात करूया। आता मी हेडिंग दिलेलं आहे पाण्याचा पैसा पाण्यात। सुरुवात करूया। एका गावात एक लबाड गवळी किंवा दूधवाला राहत होता। गवळी पण लिहू शकता किंवा दूधवाला पण लिहू शकता। त्याचे नाव रामजी होते। सो त्याचं नाव सांगायचं आहे, जे पण काय आहे तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता। तो दुधात पाणी घालून विकायचा। आता दुधात पाणी का घालायचं, कारण त्याची क्वांटिटी वाढली पाहिजे त्यामुळे। अशी लबाडी करून त्याने खूप पैसे कमावले होते। म्हणजे जसं की त्याच्याकडे 10 लिटर दूध आहे, तर त्याच्यामध्ये तो अजून 5 लिटर पाणी ॲड केलं तर त्याचं किती झालं दूध, 15 लिटर। सो असं करून त्याने ते दुधामध्ये पाणी घालून त्याने त्याचं म्हणजे कमवणं म्हणजे पैसे कमवण्याचा धंदा आहे तो वाढवला होता। तो आता खूप श्रीमंत माणूस बनला होता। मग त्यामुळे तो काय झाला, खूप कमी वेळात श्रीमंत बनला। तो आपला दुधाचा उद्योग वाढवण्यासाठी अजून गाई म्हैशी विकत घेतो। मग आता तो काय करतो की आता त्याला अजून दुधापासून त्याला उत्पन्न मिळवायचं आहे, अजून त्याला म्हणजे त्याचा हा जो उद्योग आहे, बिझनेस आहे, पुढे वाढवायचा आहे। त्यामुळे तो काय करतो तर अजून गाई आणि म्हैशी विकत घेतो। एके दिवशी रामजी दुसऱ्या गावाला जायला निघाला आणि एक दिवस काय होतं तर त्याला दुसऱ्या गावामध्ये जायचं असतं। दमल्यामुळे तो एका तलावाच्या काठी बसतो आणि मग तो चालून दमलेला असतो किंवा प्रवास करून दमलेला असतो। त्यामुळे तो काय करतो, एका तलावाच्या काठावरती बसतो व सोबत आणलेली शिदोरी खातो। शिदोरी म्हणजे काय, त्याने जो टिफिन आणलेला असतो तो खातो आणि पाणी पिण्यासाठी तलावाकडे जातो। आता त्याला पाणी प्यायचं असतं म्हणून तो काय जातो तर तलावाकडे। तो जिथे बसलेला असतो तिथे झाडावर एक माकड होते आणि जिथे तो बसलेला असतो, ज्या झाडाखाली तो बसलेला असतो जेवायला, त्या झाडावर एक माकड असतं। त्याचे सामान व पैशांची पिशवी तशीच झाडाखाली राहते। मग तो काय बोलतो, आता इथे तर कोणी नाहीये, मी पटकन जातो, पाणी पितो आणि रिटर्न येतो, असं म्हणून तो त्याची पैशाची पिशवी आणि जे सामान असतं ते तिथंच ठेवतो झाडाखाली। रामजी तलावाकडे जाताच माकड त्याची पैशाची पिशवी पळवून नेतं। आता सामान तर असतं पण त्याच्यामध्ये तो माकड जो असतो तो बरोबर त्याची पैशाची जी पिशवी असते ती उचलून घेऊन पळून जाते। रामजी जेव्हा परत येतो तेव्हा पिशवी जागेवर नाही हे पाहून इकडे तिकडे शोधू लागतो। मग आता रामजी रिटर्न येतो, पाणी पिऊन बघतो सामान आहे पण पैशांची पिशवी तर नाहीये। मग तो काय करतो, इकडे तिकडे शोधायला चालू करतो। अचानक त्याचे लक्ष झाडावरील माकडाकडे गेले किंवा जाते। मग अचानक त्याला दिसतं की वरती झाडावरती एक माकड आहे। माकडाच्या हातात पैशांची पिशवी पाहिल्यावर ती मिळवण्यासाठी रामजीने माकडाला दगड मारायला सुरुवात केली। मग आता त्याला कळतं की म्हणजे त्याची जी पैशाची पिशवी आहे ही कोणी दुसऱ्याने नाही तर कोणी नेली, माकडाने नेली। त्यामुळे तो माकडाला दगड मारायला चालू करतो। मग माकडाने ही पिशवी उघडून त्यातील नोटा फेकायला सुरुवात केली। मग आता माकड पण काय करतो तर त्याच्या आतमध्ये म्हणजे प्रतिकार करण्यासाठी म्हणा किंवा काय, त्याच्या आतमध्ये जी पिशवी असते तो खोलतो आणि त्याच्या आतमध्ये काय असतं तर पैशाच्या नोटा असतात। सो त्या नोटा फेकायला चालू करतो। त्यातील बऱ्याच नोटा वाऱ्यामुळे नदीच्या पाण्यात वाहून गेल्या। म्हणजे त्याच्या ज्या बऱ्याचशा नोटा असतात त्या काय होतात तर पाण्यात वाहून जातात। रामजीची खोड मोडली। आता रामजीला समजलं की पाण्याचा पैसा पाण्यात गेला। म्हणजे त्याने दुधामध्ये पाणी घालून जो पैसा कमवलेला होता, म्हणजे त्याने जे काही एक्स्ट्रा इन्कम घेतलेलं होतं पाण्यामधून, सो पाण्याचा पैसा पाण्याने घेतला। म्हणजे त्याच्या ज्या नोटा, त्याचे जे पैसे होते ते पाण्यासोबत वाहून निघून गेले आणि रामजीला म्हणजे आपली चूक कळाली, त्याची खोड मोडली। सो अशा प्रकारे आता त्याचं तात्पर्य काय येणार आहे, लबाडी करू नये म्हणजे खोटं वागायचं नाही, दुसऱ्यांना फसवू नये। म्हणजे आता तो दुधामध्ये पाणी ॲड करून लोकांना फसवण्याचं काम करत होता ना, सो अशी कामं करायची नसतात। कारण जसं आपण करणार आहे तसंच आपल्याला त्याचं म्हणजे फळ मिळणार आहे। सो जशी करणी तशी भरणी। अशा प्रकारे तुम्हाला ही स्टोरी कंप्लीट करायची आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।